आणि महाभारत घडलं. पण असं काय शिक्षण देऊन गेलं, रामायणातनं काय घ्यायचं असं, महाभारतातनं काय घ्यायचं असतं, माणसं त्याचा गैरअर्थ करतात. पहा, महाभारतामधनं एकच घ्यायचंय आपल्याला, की जिकडं सत्य आहे तिकडं विजय आहे. यत्र योगेश्वर कृष्ण, आणि ज्या बाजूला कृष्ण आहे म्हणजे ज्या बाजूला सत्य आहे त्या बाजूला विजय हा ध्रुव नीतीप्रमाणे आढळ आहे. म्हणून सत्याची बाजू ती विजयाची असते. नेहमी असत्य कृत्य हा विजयाला रोखू शकतं. ज्यावेळेस रामाला लंकेवर स्वारी करायची होती त्यावेळेस रामाने दूत पाठवले आणि विचारलं, सांगा तिथं काय पुण्यकर्म चालतं का? म्हणून ज्यावेळेस गुप्तहेर तिथं गेले लंकेमध्ये आणि पाहू लागले तर राक्षस हे काकबली करीत होते. काकबली म्हणजे कावळ्याला बली दे म्हणजे खायला देणं. पण काकबली करत असताना त्यांचं आश्चर्य वाटलं या गुप्तहेरांना, की रावणामध्ये जर काकबली होत असेल, मुंगीला साखर मिळत असेल, तुळशीला पाणी, अशा महान पुण्यकर्म जर घडत असेल तर आपल्याला लंकेचा आणि पराजय करणं मोठं कठीण आहे असं मनोमन वाटलं. पण एक ते काकबली करीत होते, क्षणार्धाने असं लक्षात आलं की कावळ्याला खायला देतात आणि कावळा खायला आला की गटकन कावळा पकडून तेच खातात, कावळाच खाऊन टाकतात. म्हणून म्हणले आता शक्य आहे. ही गोष्ट जाऊन रामाला सांगितली. त्यावेळेस रामाने सांगितलं की आपण लंकेला हरवू शकतो. म्हणून जिथं पुण्यकर्म चालतं, जिथं सत्य आहे तिथं कुणीही हारू शकत नाही, कुठलीही ताकद पराजित करू शकत नाही. पण सत्यमेव जयते या उक्तीप्रमाणे जिथं सत्य आहे तिथं सर्व काय आहे. आज नाही उद्या सत्य कधी लोप पावत नाही, सत्य कधी लपलं जात नाही, सत्याला कुणी कोंडू शकत नाही. सत्य हे सूर्यप्रकाशा एवढं प्रज्वल आणि सत्य, आणि खरोखर सत्यच आहे, सत्याकडेच विजय असतो. आणि त्याच माणसाने अंगीकारून सत्याचाच अंगीकार केला पाहिजे, म्हणजे जीवनामध्ये आपण विजयी होऊ. रामकृष्ण.